आणि आता बातम्या आपण पाऊस पाण्याच्या बघूयात। मान्सूनपूर्व पावसामुळे आष्टीमधील कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काढून ठेवलेला कांदा भिजल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। पावसामुळे शेतकरी महेश दरेकर यांच्या 300 गोणी कांद्याचं नुकसान झालंय। कांद्याचं नुकसान पाहून चिमुकलीच्या डोळ्यात देखील पाणी आलंय। बातमी अहिल्यानगर जिल्ह्यामधून आहे। श्रीगोंद्यामधल्या अनुजनगरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे। अजनुजमध्ये हा मुसळधार पाऊस झालेला आपण बघतोय। मान्सूनपूर्व पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप आलं या ठिकाणी आणि पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरामध्ये संततधार पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झालेला आहे। हे दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरातली। या ठिकाणी झालेल्या पावसामुळे सध्या वातावरणात गारवा निर्माण झाला आहे, मात्र नागरिकांची एकच तारांबळ उडालेली आहे। नाशिकच्या लासलगावमध्ये पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे। कांदा ओला झाल्यानं उत्पादकांचं 60 ते 70% नुकसान झालेलं आहे। प्रति क्विंटल 2000 रुपये नुकसान भरपाईपोटी अनुदानाची मागणी सध्या शेतकरी करतात। मुलींचे लग्न कसे करावे, कांदा उत्पादक शेतकरी या चिंतेत आहेत। कांदा जो आहे तर तो शेतामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला होता। अक्षरशः या कांद्याचं लाल चिखल झाल्याचं चित्र लासलगाव जवळ असलेल्या मरळुगी बुद्रुक या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतावर आपण पाहू शकतोय। या ठिकाणी या शेतकऱ्याने 5 एकरावर कांद्याचं पीक घेतलेलं होतं आणि साधारण पीक सुद्धा जोमदार आलेलं होतं। साधारण जर बघितलं तर 500 ते 600 क्विंटल इतकं कांदा जो आहे तर तो निघालेला होता आणि तो कांदा या शेतामध्ये आणून या ठिकाणी त्याच्या पोळी घालण्यात आलेल्या होत्या। मात्र पावसामुळे हा कांदा संपूर्ण ओला झाला आणि त्याच्यामुळे अक्षरशः या ठिकाणी आपण पाहू शकतो का आज या कांद्याची काय परिस्थिती आहे आणि ह्या कांद्याचा उग्रवास जो आहे तर तो आता सुटण्यास सुरुवात झालेली आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, मरळुगी बुद्रुक, नाशिक।